शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, जर आपल्याला तूर या पिकात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला एका चांगल्या वाणाची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे। मग हे वाण कोणते आहेत जे आपल्याला तूर पिकात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देऊ शकतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो, पहिल्या तुरीचं वाण ज्याने आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक एकरी 19.5 क्विंटल पर्यंत उत्पादन दिलेलं आहे तर ते वाण म्हणजे BDN 2013-41 म्हणजेच गोदावरी। तर हा जो काही गोदावरी वाण आहे तर आपल्या परभणी कृषी विद्यापीठाने 2021 मध्ये प्रसारित केला आहे, ज्याचा कालावधी आपल्या जवळपास 160 ते 165 दिवसापर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळतो। ज्याचं एकरी उत्पादन करमाळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ड्रिपवर लागवड करून जवळपास 19 ते 19.5 क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी उत्पादन घेतलेलं आहे। पण हा जो काही गोदावरी वाण आहे तर हा एक पांढऱ्या तुरीचा वाण आहे, त्यामुळे जर आपल्या भागात पांढऱ्या तुरीला जर मार्केट असेल तर त्या ठिकाणी आपण या तुरीची त्या ठिकाणी लागवड करू शकता। त्यानंतर दुसरं तुरीचं वाण म्हणजे ग्रीन गोल्ड सीडचं गोल्ड 100, ज्याने मागील वर्षी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन दिलेलं आहे। कारण या वाणामध्ये आपल्याला 5 दाण्याच्या शेंगाचं प्रमाण पाहायला मिळते, ज्याचा कालावधी आपल्याला जवळपास 145 ते 150 दिवसापर्यंत पाहायला मिळते। म्हणजे तूर पिकाची काढणी केल्यानंतर आपण त्या ठिकाणी गहू पिकाची पेरणी करू शकतो। त्यानंतर तिसरं तुरीचं वाण आहे अंकुर सीडचं चारू, ज्याचा कालावधी आपल्या जवळपास 155 ते 165 दिवसादरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्याने शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी दिलेलं आहे। सोबतच या वाणाला आपल्याला इतर वाणापेक्षा 100-200 रुपये जास्त भाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणी या वाणाची सुद्धा लागवड करू शकता। आता लागवड करत असताना आपण किमान 2-3 वाणाची लागवड आपल्या शेतामध्ये अवश्य करा, एक कमी कालावधीचं वाण आणि एक जास्त कालावधीचं वाण, जेणेकरून जर त्या ठिकाणी फुलधारणा अवस्थेमध्ये वातावरण खराब झालं, त्या ठिकाणी धुईधुकं जर पडलं तर यापासून आपलं एक वाण त्या ठिकाणी सुरक्षित राहील आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळेल। त्यानंतरचा वाण म्हणजे BDN 716, जो की परत आपल्या परभणी कृषी विद्यापीठाने 2016 मध्ये या ठिकाणी प्रसारित केला आहे। आता या वाणाचा कालावधी आपल्याला जवळपास 165 ते 170 दिवसादरम्यान पाहायला मिळतो, त्यामुळे जर आपल्यापाशी एखादं पाणी देण्याची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी आपण या वाणाची लागवड करून भरघोस असं उत्पादन मिळवू शकता। याचबरोबर पंचगंगा सीडची एक लक्ष्मी नावाची तूर आहे, ज्यामध्ये आपल्याला 5 दाण्याचं प्रमाण पाहायला मिळते आणि ज्याचा कालावधी आपल्याला जवळपास 145 ते 155 दिवसादरम्यान पाहायला मिळतो। त्यानंतर त्या ठिकाणी अंकुर सीडची 13-7 नावाची एक नवीन तूर व्हेरायटी आहे, याची सुद्धा आपण लागवड करू शकता, ज्याचा कालावधी आपल्याला जवळपास 140 ते 150 दिवसादरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळतो। अतिरिक्त पिढीकेवी असलेली आहेत, जी तूर पिकामधील मर, वांज आणि फायटोप्थोरा रोगाला सहनशील आहे, ज्याचा कालावधी आपल्याला जवळपास 170 ते 75 दिवसादरम्यान पाहायला मिळतो। सोबतच त्या ठिकाणी लवकर येणाऱ्या तुरीमध्ये त्या ठिकाणी फुले राजेश्वरी आहेत, ज्याचा कालावधी आपल्याला जवळपास 140 ते 150 दिवसादरम्यान पाहायला मिळतो। त्यानंतर त्या ठिकाणी पांढऱ्या तुरीमध्ये कोरडवाहूसाठी BDN 711 नावाची तूर आहेत, याची सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता। या व्यतिरिक्त इतर तुरीचे वाण ज्याचा अनुभव आपल्याला चांगला असेल तर त्या वाणाची सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।